गाईस तर आम्ही आलो होतो टिफिन द्यायला आणि आता बघा जिजू तिकडे वरती. आपला पप्पा तिकडे वरती काम करताय. कोण आहे? आपला पप्पा. गाईस तर आम्हाला जायचं आता विनयला घ्यायला माझ्या भाच्याला. तर ठीक आहे आता आम्ही जातोय शाळेत. चाललंय. आलो पण आपण खेळायच्यावर. हा सांग मग काय काय सांगायचं सांग. मला एक स्वप्न आलं होता. हा. क्योंकि फ्री फायर करते आणि कोण हिंदी बोलत होता आणि मग ते स्वप्न होतं माझ्या. हा. आणि मी फ्री फायर खेळत होतो मस्त. हा. आणि मी म्हटलं होतं येल्ले येल्ले येल्ले. विनय तर आवाज दे. दादा ये ना. तू तिकडे काय करतो? तू तिकडे काय करतो? बॅग मध्ये आला होता का? अरे मी त्याला किती बघितलं माहितीये का? तिथं बघायला आलो डायरेक्ट तिकडे. मला विचारून नाही गेला तो आला नाही ना. काय होतं प्रोजेक्ट होतं का भरलं? काय होतं? ठीक आहे चल पकड मोबाईल. एक कुरकुरी चॉईस करायला किती टाइम लागतो बघा काय. अरे हीच घे ना, ही फार लागते ना रे. थोडा विचार करतोय. हा. दादा हे 2 कुरकुरे घेतला. चला गाईस तुम्हाला आमचं म्हणजे दाखवून देतो घर वगैरे. हे बघा ना रूम आहे आमचं. हे बघा पूर्ण पत्र्याचं आहे मधून पण. उन्हाळ्यात खूप ऊन लागतं. उन्हाळ्यात असं म्हणजे तक लागत नाही, मध्ये असं झोप पण लागत नाही. उन्हाळ्यात एकदम जबरदस्त एकदम गरम म्हणजे एकदम गरम गरम वाफ येत राहते पत्र्यातून एकदम. म्हणजे खाली ना असं झोपल्यावर सुद्धा आहे ना डेला म्हणजे समज बाहेरून जर नाईटला झोपलो आणि डेला झोपायचं राहिल्यावर खूप म्हणजे पूर्ण एकदम गरम हवा सुटते. सो गाईस तर मी पुन्हा आलो आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी म्हणजे मी आलो होतो मागच्या वेळेस. ते म्हणजे पाचशे डोंगर आहे बघ माझ्यासमोर आहे. गाईस मी सगळ्यांना बोललो होतं की यार माझे 8 दिवसामध्ये 100 सबस्क्राईब वगैरे झाले तर मी तुम्हाला पूर्ण 500 डोंगर वगैरे दाखवून त्याच्याविषयी काही गोष्टी बोलत. पण अजून काही माझे 100 सबस्क्राईब वगैरे झाले नाही. म्हणजे अजून थोडे 5-6 दिवस बाकी 8 दिवस व्हायला. ठीक आहे 100 सबस्क्राईब झाले तर मी तुम्हाला नक्की दाखवून. गाईस तर आता अंधार पण झालंय आणि चला नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की भेटू. बाय बाय.